व्हॅलेंटाईन डे. कथा व्हॅलेंटाईन डे. कथा लेखिका संजीवनी फडके. वाचन स्वर संजीवनी फडके. ऑफिसमध्ये पाऊल टाकतात शिपायानं चिठ्ठी दिली. 2च शब्द, ताबडतोब भेटावे. पत्ता वाचून पाहिला. काही म्हणता काही संदर्भ लागेना. शिपायाला पुन्हा पुन्हा विचारलं, मलाच दिले ना की आणखी कुणाला? कोण आलं होतं चिठ्ठी द्यायला? काय नाव सांगितलं? एक दाढीवाला माणूस होता. मी नाही नाव विचारलं. एवढंच म्हणाला की बाई आल्या की लगेचच दे चिठ्ठी आणि चिठ्ठी मिळताच ताबडतोब यायला सांग. एवढं बोलून शिपाई निघून गेला. चिठ्ठीवरील पत्ता वाचला. राजीव शेंडे, टेंबेवाडी. काहीसं ओळखीचं वाटतंय नाव, पण एवढं तातडीचं काय काम असावं? काहीच संदर्भ लागेना. 2-3 वेळा चिठ्ठी आलटून पालटून पाहिली. आणखी काहीच लिहिलेलं नव्हतं. राजीव शेंडे. हर्षच्या तोंडून ऐकलं याचं नाव खूपदा. तसंच माझ्या पहिल्या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाला आला होता तोच राजीव शेंडे असावा. तुमचा एक फोटो हवाय मला, घेऊ? हो. आपला परिचय सांगाल जरा? मी राजीव शेंडे, मठाचा वार्ताहर आहे मी. फोटो दिल्याबद्दल त्याने माझे आभार मानले. मला अगदी संकोचल्यासारखं झालं. तो एका फोटोसाठी विनंती करत होता. मी कोण एवढी मोठी लागून गेले होते? कथासंग्रह काय किती जणांचे प्रकाशित होतात त्यातलाच माझा एक. टेंबेवाडी या नावाभोवती माझ्या असंख्य स्मृती घोळू लागल्या. गाभुळलेल्या चिंचा आणि खोबऱ्या आंबा म्हणजे टेंब, त्याच्या जोडीला आजीचा त्रागा, नुसती किचकिच. आणि आजीला खिजवण्यात आम्हा पोरांना कोण आनंद वाटायचा. खरं तर मी 1च वर्ष या गावाशी परिचित होते. आईच्या दूरच्या नात्यातल्या एका बहिणीचा नवरा गेल्यानं तिला सोबत म्हणून या गावात वर्ष कसलं 9-10 महिनेच राहिले होते. नंतर ही मावशी मुंबईला पुतण्याकडे गेली आणि माझा त्या गावाशी असलेला संबंध संपला. आज 25-30 वर्षानंतर परत त्या गावात मला बोलवलं जात आहे. कशाला बरं असावं? घरी द्यायला शिपायासोबत चिठ्ठी दिली. रजेचा अर्ज टाकून एसटी स्टँडवर आले. गाडी वेळेत मिळाली तर 2-3 तासात पोचेन. हायवेवरचंच एक खेडं. योगायोगानं 15-20 मिनटात गाडी मिळाली. कंडक्टरला सांगून ठेवलं होतं, स्टॉप आला की मला सांग. विचारचक्र मला स्वस्थ बसू देईना. अनेक आठवणी जाग्या झाल्या. स्टॉपवरच असणारं गणपतीचं देऊळ, प्रवाशांचं स्वागत करणारा ओणवाचा फा, शाळेत जाताना याच्यावर बसून वाडीतल्या पोरांची वाट पाहायची. सर्वजण हसत खिदळत शाळेत जायचो. स्टॉपवर उतरले. ओणव्या चाफ्यानं स्वागत केलं. अंग हुसळून हसला. 2 टपोरी फुलं डोक्यावरून पायाशी पडली, ती उचलली. वासानं मन भरून आलं. एका फुलाची अंगठी केली. डाव्या हाताच्या अनामिकेत घट्ट बसवली. इथंच शिकले होते मी या फुलाची अंगठी बनवायला. पाकळ्या देठात अडकवताना किती वेळा तुटायच्या. फूल वाया जायचं आणि मन खट्टू व्हायचं. आपल्याला जमत नाही म्हणून. आणि बोटात घट्ट पकडून धरायची फारच अवघड वाटे. राजीवनंच तर एकदा आपल्या बोटात नाही का अडकवून दिली होती. केवढे खुश झालो होतो आपण. चाफ्याच्या बाजूचा गुलमोहर केवढा मोठा झालाय. आम्हीच लावला होता तो. त्या आमच्या टोळक्यात राजीवही होता. शरू, तूच लाव झाड. तू आणलंस ना, तूच लाव. मी माझ्या हाताने झाड लावलं. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. त्या झाडाभोवती हात गुंफून आम्ही गाणी म्हटली होती. एक झाडं लावू मित्रा, त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू. आमच्या बालवाडीत शिकवलेलं गाणं मी म्हटलं तेव्हा टाळ्यांनी भाग दणाणून गेला. मला आठवली हेमा, रंगू, अनिल, श्याम, संजू, चिनू, राजू आणि कितीतरी. कुठं बरं असतील ही सारी? हे बघा, काठी हलवायची म्हणजे चिंचा पडतील. मात्र बोंबटू नका शरे, तू गब्बस, नाहीतर हसशील फिसकन आणि आजी दाखवील आपला इंगा. राजीवची ही आजी महातोंडाळ म्हणून प्रसिद्ध होती, पण राजीव मात्र नवीन नवीन युक्त्या योजून चिंचेखाली पोरं जमवायचाच. पाऊल पुढे पुढे पडत होतं. आठवणी अधिकाधिक दाटून येऊ लागल्या. हे मावशीचं घर दुरूनच पाहिलं.
आता पुतण्यानं नवीन बांधलेलं दिसतंय. चिरेबंदी लहानसंच तर दिसतंय. मला मावशीचं जुनं घर आठवलं. ओसरी, पडवी, माझघर, देवघर, भलं मोठं 5-6 खोल्यांचं मातीचं घर आणि त्यातलं काळोखाचं साम्राज्य. मावशी मनमिळावू, माणसांची लोभी, त्यामुळे आम्ही पोरं मावशीकडेच खेळायला. मावशीचं घर पोरांचं हक्काचं घर. भोज्जा, पच्ची, सागरगोटे, खामखाम, खांबोली हे खास गावाकडचे खेळ मी इथंच शिकले होते. राजूच्या नावानं डबा आईस पैस. मी कुठे होतो ते आधी सांग. तू गोंट्यात बसला होतास हो की नाही सांग. सर्वजण अवाक झाले. राजूची ही युक्ती अजून कोणालाच उमगली नव्हती. एकदा तर त्याने गंमतच केली. शरूच्या नावानं भोज्जा. हे बघ हेम्या, उगाच माझं नाव घेऊ नकोस. मी कुठे होते सांग. माझघरात. मुळीच नाही. तू ठोकून दिलंस माझं नाव. मी कणगीच्या मागं होते. मग माझघरात कोण लपलं होतं? तुझाच तर गुलाबी फ्रॉक पाहिला, मोठ्या पिवळ्या फुलांचा. तो बघ, माझा गुलाबी फ्रॉक तिथं दांडीवर. पाहते तो दांडीवर फ्रॉक नाही. सकाळीच तर धुवून वाळत घातला होता. गेला कुठे? इकडे तिकडे पाहिलं तर राजीव लपला होता माझघरात कपाटामागे आणि माझा गुलाबी फ्रॉक घालून. आम्हा पोरांची हसून हसून मुरकुंडी वळली. राजीवच्या खोड्या आठवून मनातल्या मनात हसू आलं. एक एक श्रुती जागृत होत पाय पुढे सरकत होते. गेल्या 25-30 वर्षात म्हणावा तसा फारसा बदल जाणवत नव्हता. कुठं जुनं जंगल तोडून लावलेली हापूस आंब्याची कलमं, काटेरी वईच्या जागी दगडांचे गडगे, मातीच्या भिंती पाडून चिऱ्याच्या भिंती, एवढाच काय तो बदल. पायऱ्या चढून चिंचेखाली आले. पायाखालीच चिंच पडली होती. उचलण्यासाठी वाकले. नजर आजीच्या घराकडे. पाहिलंतर वस्कन ओरडायची. तेच ते बेट. काठी हलवायची का? किती चिंचा पडतील? आणि आजी करवादली तर फटाफटा बोलेल. पडलेली चिंच उचलायचं धाडस होत नव्हतं. अंगणात आले. घराभोवतालच्या बागेची पार रया गेली होती. का कोण जाणे अगदी उदास उदास वाटत होतं. हलकेच दार लोटलं. या आलात? बरं झालं. आपलीच वाट पाहत होतो. दाढीवाला तरुण माझं स्वागत करत म्हणाला. मी विचारलं, आपणच ही चिठी आणून दिलीत का? हो मीच. थांबून चालणारं नव्हतं म्हणून शिपायाकडे दिली. बरं झालं तुम्ही आलात ते. का बोलवलं? आणि आपणच राजीव शेंडे का? नाही, मी प्रसाद साने. मी राजीवचा मित्र. या. बैठकीच्या खोलीत प्रवेश केला आणि आश्चर्यचकित होण्याची वेळ माझ्यावर आली. एका स्त्रीचा एनलार्ज केलेला फोटो टेबलावर ठेवला होता. नक्कीच तो माझा होता. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. माझा फोटो आणि इथं का बरं? कॉटवर अगदी कृश झालेली 35-40 वर्षाची एक व्यक्ती. जणू अखेरच्या घटका मोजत असावी असं मला वाटलं. मला भीती वाटू लागली. घरात बाई माणूस कोणीच दिसेना. या इथं तातडीनं मला का बोलवलंय? इथं माझा फोटो लावण्याचं कारण काय? राजीव उठ, शरयू आली आहे. खरंच शरयू आली आहे? होय, ती बघ. मी त्या कॉटवरच्या व्यक्तीकडे पाहिलं. प्रसादनं म्हटलं म्हणून त्याला राजीव म्हणायचं इतकंच. लहानपणीचा खोडसाड राजीव. त्याच्या आजीच्या भाषेत म्हणायचं तर ओसाड. त्या राजीवमध्ये व याच्यात काहीच साम्य आढळेना. तो कॉटवरचा जीव जणू माझ्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू उमटण्याची वाटच पाहत असावा असं वाटलं. म्हणून मी ओळखीचं हसले. त्याच्या डोळ्यातून झरझर अश्रू येऊ लागले. मला अगदी चेंगरून गेल्यासारखं झालं. प्रसादच्या मदतीनं तो लोडाला टेकून बसला. तू आलीस? खूप बरं वाटलं. अडखळत आलेल्या शब्दातून असं काहीसं जाणवत होतं. त्यानं टेबलावरच्या पेटीकडे बोट केलं. खुणेनंच पेटी उघडायला सांगितली. मी पेटी उघडली. आत गुलाबी रंगाचे अनेक कागद घड्या घालून ठेवलेले होते आणि शेजारी बकुळीच्या फुलांचे कोमेजलेले हार. वाच. एक एक कागद मी उघडून वाचू लागले. एकामागून एक पत्र मी उघडत होते. प्रत्येक पत्राची सुरुवात प्रिय शरयूस न म्हणजे माझ्या नावानं होती आणि पत्र लिहिणारा हा समोर बसलेला. प्रत्येक पत्रावर 14 फेब्रुवारी तारीख. वर्ष फक्त बदललेलं.
अशा स्थितीत त्यानं हे गुपित अगदी आजच माझ्यासमोर का उघड केलं? इतकी वर्ष हा कुठे होता? याच्या आयुष्यात मला एवढं स्थान का आहे? आणखी कुणी याला भेटलीच नाही का, जी त्याला माझा विसर पाडेल? मी एवढं याला काय दिलं? आणि यानं तरी आजपर्यंत माझ्यावरचं आपलं प्रेम असं अव्यक्त का ठेवलं? माझ्या मनातल्या अशा अनेक काची उत्तरं त्याच्या पत्रातून मला मिळत होती. शरयू, तू इथं मावशीकडे आलीस हा दैवी योगायोगच मानायचा का? मैत्रीण म्हणून तू मला फार आवडू लागली होतीस. तेव्हा तू होतीस 5वीत आणि मी होतो 8वीत. प्रेम या जादुई शब्दाची जाणीव जरा कुठे मनात हुळहुळत होती. मनातलं हे प्रेम व्यक्त करण्याचे दिवस तेव्हा नव्हतेच. पुढं तू तुझ्या घरी गेलीस आणि या औट घटकेच्या बालमित्रांना पार विसरून गेलीस. तू गेलीस त्यानंतरच्या 2-3 वर्षांनी मी तुला एक ग्रीटिंग पाठवलं. तुझं किमान आभाराचं पत्र येईल अशी वेडी आशा मला वाटली होती. पण मी तुझ्या मनात इतका रुजलोच नसेन, नाही का? तसं असतं तर तू कदाचित पत्र पाठवलं असतंस. दिवस पुढे सरकत होते. मी कॉलेजला गेलो. तिथं अनेक मुली भेटल्या, पण त्यात तू नव्हतीस. कधीतरी वाटायचं उठावं, तुझ्यापर्यंत पोचावं, तुझ्यावरचं माझं प्रेम व्यक्त करावं. पण का कोण जाणे, तू अपेक्षित प्रतिसाद नाही दिलास तर, माझं प्रेम अव्हेरलंस तर, दुसऱ्याच कोणाच्यात गुंतून पडली असलीस तर. सेमिनारच्या वेळी हर्षची आणि माझी पहिली भेट झाली. पहिल्याच भेटीत तो मला खूप आवडला. प्रत्येक बाबतीतले त्याचे स्पष्ट विचार, विषय मांडणी, पटवून देण्याची पद्धत यांनी मी त्याच्याकडे अधिक खेचला गेलो. मी स्वतःहून त्याची मैत्री स्वीकारली. अशाच एका सेमिनारच्या निमित्तानं लोणावळ्याला एका हॉटेलमध्ये एक दिवस उतरलो होतो. त्याच्या पाकिटातून एक फोटो पडला. त्यानं लाजत हसत आपलं गुपित माझ्याकडे उघड केलं. त्यानं तुला पसंत केलं होतं भावी पत्नी म्हणून. तुमच्या केवळ 1-2 भेटीत हर्ष सर्वस्वी शरुमय झाला होता हे जाणवलं मला. मी मात्र स्वतःला सावरलं. माझ्या मनाला बजावलं, शरयू आता तुझी नाही, आता ती कधीच तुझी व्हायची नाही. तू तिला विसरायचा प्रयत्न कर. पण मला नाही जमलं तुला विसरणं. मी तुला भेटत होतो पत्ररूपानं. या पेटीत पत्र टाकायचो. वाटायचं हे तुझ्यापर्यंत पोहोचेलच. हर्ष अधूनमधून भेटत होता. तुमचा सुखाचा संसार मी दुरून पाहत होतो. साखरेनं दुधात विरघळून जाणं मी पाहत होतो. तुमचा सुखी संसार पाहून मी मनानं तृप्त होत होतो. वाटलं मी केलं असतं शरयूला एवढं सुखी. नसतं, नक्कीच नसतं जमलं मला. तुझ्यासारख्या हट्टी मनस्विनीला सांभाळायला हर्षच योग्य आहे. मी माझं प्रेम व्यक्त न करता राहिलो तेच बरं झालं. हर्ष मला नेहमी घरी बोलवायचा. जमलं नाही म्हणण्यापेक्षा जमवलं नाही यात माझा कोणताही दुष्ट हेतू नव्हता. तुझ्यावरचं माझं प्रेम पवित्रच आहे, पवित्रच राहील. ते असं अव्यक्त करण्यातही एक सुख असतं, नाही का? मधल्या कालखंडात मला आतड्याचा कर्करोग झाला. आज मी जीवनमरणाच्या सीमारेषेवर उभा आहे. अंतिम क्षणी मी प्रसादला सर्व काही सांगितलं. तुझी भेट घडवण्याची इच्छा व्यक्त केली. तू येशील का? ती माझ्या पहिल्या भेटकार्डाला अव्हेरलंस तसंच. एक करत सगळी पत्र मी वाचत होते. अंतःकरण फुटून आता त्याचे तुकडे तुकडे होतील असं वाटत होतं. हर्षच्या जीवनात कसलं विरघळून जाणं अन काय. मी एक दीर्घ उसासा टाकला. बाबांच्या बँकेत ज्युनियर क्लार्क म्हणून आलेला हर्ष बाबांना एवढा आवडला की कॉलेज पूर्ण होण्याची वाट न पाहताच त्याने माझ्यासाठी हर्षचं स्थळ निश्चित केलं. आपलं लग्न ही गोष्ट मोठी रोमांचक वाटायचं ते वय. हर्ष मलाही खूप आवडला. मी हर्षच्या गळ्यात माळ घातली. आपल्या अपेक्षांचं गाठोडं कधी उघडावं वाटलंच नाही. 15-16 वर्ष काचेच्या घराला तडा लागू नये म्हणून जपण्यातच जात आहेत. पण हर्षच्या जागे आणखी दुसरं कोणी कल्पनाही शिवली नाही मनाला कधी. आणि आज राजीव सांगतोय माझं तुझ्यावर प्रेम आहे. राजीव का भेटला नाही साधी? मी तुझ्या पहिल्या ग्रीटिंगला उत्तर का दिलं नाही? ते दिलं असतं तर. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. राजीव जवळ असूनही
त्याच्याकडे पाहण्याचं धाडस मला होत नव्हतं. मी उठले. राजीवजवळ कॉटवर बसले. त्याचा हात हातात घेतला. शब्द उमटत नव्हते. अश्रूंचा पूर वाहत होता. राजीवनं आपलं डोकं माझ्या मांडीवर ठेवलं. काही वेळानं जाणवलं राजीवचा हात थंड पडला आहे. समोर भिंतीवर लावलेल्या कॅलेंडरचं पान फडफडलं. पाहिलं, आजचा दिवस 14 फेब्रुवारीच आहे.